वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीची ओढ लागलेली आहे। आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज पंढरीकडे प्रस्थान ठेवणार आहे। देहूनगरी वारकऱ्यांनी गजबजून गेली आहे। दुपारी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत हे प्रस्थान होणार आहे। संपूर्ण देहूनगरी भक्तिमय वातावरणाने रंगून गेलेली आहे। संत तुकाराम महाराजांचे मुख्य मंदिर आकर्षक विविध रंगीबेरंगी फुलांनी सजवण्यात आलं आहे। याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये पार पडणार आहे। आपण पाहू शकतो की याच चांदीच्या मुलामा लावलेल्या पालखीमध्येच संत तुकाराम महाराजांच्या पादुका ज्या आहेत त्या आता पंढरपूरकडे आज दुपारी 2च्या सुमारास प्रस्थान करतील। त्याआधी आपण पाहिलं तर संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर आहे ते आकर्षक रंगीबेरंगी फुलांनी जे आहेत आता सजवण्यात आलेलं आपल्याला एकूणच पाहायला मिळतंय। तसं काम देखील या ठिकाणी सुरू असलेलं पाहायला मिळतंय। आकर्षक अशी फुलांची सजावट जी आहे ती या ठिकाणी आता कारागीर करताना आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। दुपारी 2च्या सुमारास याच ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा जो आहे तो पार पडणार आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर संस्थांकडून संपूर्ण मंदिराला जी आहे ती फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। तत्पूर्वी आपण पाहिलं तर आकर्षक अशी फुलांची सजावट पालखी असेल किंवा संपूर्ण मंदिर परिसर असेल किंवा संत तुकाराम महाराजांचं जे मुख्य मंदिर असेल ज्या ठिकाणी हा प्रस्थान सोहळा होणार आहे, आकर्षक अशी फुलांची सजावट केलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन सुशांत सह मी रंजित जाधव, TV9 मराठी, देहू, पुणे।